तर बाकीच्या दिवशी जो मी नाश्ता बनवते ना, तो संडेच्या दिवशी मी कधीच बनवत नाही. संडेच्या दिवशी मी काहीतरी वेगळंच बनवत असते. भले त्याच वस्तू असल्या तरी चालतील, थोडासा त्यांना आकार तरी वेगळा देण्याचा प्रयत्न करते. तर इथे मी काय केलं, मला घावणे करायचे होते तांदळाचे. मग त्यासाठी मी तांदूळ वगैरे काही भिजत घातले नाही. भाकरीचं जे पीठ होतं ना, तेच पीठ अशा पद्धतीने पाणी घालून पातळ करून घेतलं, जसं घावण्याची आपण कन्सिस्टन्सी ठेवतो तशीच. तर बघू शकता, जर माहिती नसेल तर बघू शकता मी केवढं पातळ केलं ते. त्यानंतर अशा पद्धतीने पॅनला मी ब्रशनेच तेल लावून घेतलं आणि त्यानंतर असा घावणा घालून घेतला. तर आता काही जण म्हणतील की तांदळाच्या पिठाचे घावणे तेवढे व्यवस्थित येत नाही, चिकट वगैरे होतात. तर त्याचं कारणही असं आहे की तांदळाचं पीठ आहे ना, ते अगदी जर बारीक झालं ना, म्हणजे एकदम फाईन मैद्याच्या पिठासारखं जर लावलेलं असेल ना, तर त्याचे घावणे अजिबात व्यवस्थित येणार नाही, चिकट होणार. माझं हे जे तांदळाचं पीठ होतं, म्हणजे भाकरी बनवायचं जे पीठ होतं ते थोडंसं जाडसर होतं. तर हे जे पीठ होतं ना, ते रवा एवढं नव्हतं, त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक होतं. तर तशा पिठाचे घावणे खूप मस्त येतात. आता तुम्ही बघितलेच असतील की माझे घावणे कसे आहेत. याच्यासोबत आलू बटाची थोडीशी वेगळ्या पद्धतीने अशी मी भाजी केली होती.